नमस्कार, मी गोपाळ माळी. आपल्या सर्वांचं एबी मराठीमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पंढरपूर मंगळवेढा या मतदारसंघात आलेलो आहे. आत्ताच या ठिकाणी काही वेळापूर्वी आपल्या देशाचे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी हे आले होते. ते समाधान आवताडे यांच्या प्रचाराच्या याच्यासाठी ते इथं मंगळवेढ्यामध्ये आले होते. नेमके ते काय म्हणलेत किंवा इथल्या आपण जनसामान्यातून त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. हो, नमस्कार काका. नमस्कार. कुठलं इथलंच आहे. काय सभेला आलता वा? ऐकली असं बा? ऐकली. कोण आलतो माहित आहे? गडकरी काय म्हणलं? सभा केली, मतदान आमच्या पक्षाला द्या म्हणलं. काय म्हणतो, कसं वाटतंय? काय कसं आहे काम? समाधान काम चांगलं आहे. काम होय. एक नंबर काम आहे. एक नंबर काम आहे. समोर ती भगीरथ बालके आहे. असू दे, काय फरक पडत नाही. आई जर उभा करत होती बर तर ते आम्ही तिला बिनविरोध करतो म्हणत होती. बर त्यानं ऐकलं नाही. कुणी? आपलं भगीरथ बालके. भगीरथ बालकेनी हा, ही पंढरपूर तालुक्यातनं मंगळवेढ तालुक्यातनं बिनविरोध करतो म्हणत होती. त्यानं नाही ऐकल्यावर मग आता ह्याची माती करून घेतली आणि याला आता काय करायचं. गडकरी साहेब काय म्हणलं अजून? गडकरी साहेबांनी कुणाची टीकाच केली नाही. नाही. काय होईल मंगळ्यातनं? काय वाटतं तुम्हाला? मंगळ्यातनं काय होईल ते होईल. काय भाकरी करतेली खातेली काय होईल. काय व्हायचं. बर, ती लावलंय मला माहित आहे. तू ऐकून आम्ही काय ओळखलंय की ती ओळखलं काय? मग. नमस्कार. आपल्याला काय कळत नाही. मग सभेला आलत ती तर बोलायला मला येत नाही. येत नाही. अजिबात नाही. बर बर. अजून काय घेतले? हो काका, नमस्कार. काय सभेला आलतो? सांगाय मला का सांगा घेतली सभेला आलतो की काय बोलले? काय समजे गृहमंत्री बोलले ते समजा रस्त्याच्या त्यांच्या कामाच्या विकासाच्या संपूर्ण बोलले. बर, काय पाहिजे ते व्यवस्थित बोलले. जनता खुश राहिली. आमचे दादा बी चांगले बोलले. समाधान दादा. गर्दी होती का? हो, भरपूर भयानक गर्दी होती. भयानक गर्दी होती. काय संबोधित केलं? काय काय सांगितलं? कशाबद्दल? तीच आता प्रचार दरम्यान प्रचार सभा चालू आहे. काम त्यांची कामं कार्य बी चांगलं झालं. दादानं कामं बी भरपूर केले. त्यामुळे त्यांना जनता निवडून देणार ही 100% खात्री केली त्या दादानं काम. भरपूर कटाळे असतो. तुम्ही वाचा की ते पुस्तक दिलंय तुम्हाला वाचायला. त्या पुस्तकात समधी माहिती दिलेली आहे. काय काय कामं केली, काय काय नाही. पूर्ण गावाला कामं त्यांनी भरपूर केलेत. रस्ते केलेत, समाज मंदिर बांधलेत, शाळेत जरा डागडुगी भरपूर केलेली आहे. काय होईल मंगळवेढ्यातनं? काय होईल वाटतं तुम्हाला? मंगळवेढ्यातनं समाधान दादाला 1 नंबर मतदान होणार. 1 नंबर मतदान होणार. भगीरथ बालके पण आहेत. असू दे की त्यांनी पण कामं केलेली आहे. ती नाही असं नाही म्हणत, पण ती जनतेचं वारा असेल त्या पद्धतीनं ती जाणार. त्या पद्धतीनं ती जाणार. काही जनता या ठिकाणी. हो काका, नमस्कार. नमस्कार. कुठलं? भालेवाडी. बालेवाडी. सभेला आलता? होय. काय 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 म्हणले? काय ना दादाला मत टाकायचं, दुसरं काय नाही. दादाला मत टाकायचं. काय काय वाटतं तुम्हाला? केली ती समाधान दादानं काम? कामाचा आमचा काही विषय नाही. आम्ही त्यालाच टाकणार. काम नाही केलं तरी चालतंय. का हो? नको, कामच काय गरज. आमचं आम्हाला भरपूर दिलंय. भरपूर दिले. भरपूर. काय काय दिलंय? काय सांगत नाही. फक्त आपल्याला ती पाहिजे माणूस. काम ही सांगणार नाही. भरपूर आमच्या गावात दिले. तुम्हाला बघायला तर चला. 10-11 कोटीचा निधी. आता काय सांगू नमस्कार. आता जी आपण सभा झाली आहे माननीय नितीन गडकरी साहेबांची, त्याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल दादांनी जो विकास केलेला आहे तो चांगल्या पद्धतीने केलेला आहे. आणि विरोधकांनी आपल्याला काय कामं केली कागदावरच आहे. ते दादांनी स्वतः सगळं रेकॉर्ड आणलं होतं, पण वेळेअभावी त्यांना धावता आलं नाही. पण आपल्या पंढरपूर मंगळवेढा भागामध्ये 3,500 कोटीचा निधी हा समाधान दादाने आणलेला आहे. आणि चांगल्या पद्धतीने सगळी कामं चालू आहेत सुरळीत. अशा चांगल्या पद्धतीने विकास झालेला आहे. पुन्हा एकदा समाधान दादालाच मतदान करा. धन्यवाद. पण समोर आता ते भारत नाना गेले, परत नंतर हे भगीरथ बालके नंतर परत एकदा राहू द्या. समाधान दादांना काही सुद्धा फरक पडणार नाही. जनता ही विकास कामाला बघते. विकास हा चांगल्या पद्धतीनं समाधान दादांनी केलेला आहे. विरोधकांकडे काय काम त्यांनी काय केलंय? काहीच केलेलं नाही ना. दादांचं कार्य चांगलं आहे, कामकाज चांगलं आहे. दादा फिक्स 31-35 हजार मतांनी
फिक्स निवडून येणार आहेत. फिक्स निवडून येणार. हो फिक्स निवडून. हो काय वाटतं? काय नाही युवक सर, म्हणून काय वाटतं? योग म्हणून काय नाही, सगळ्यांनी पंढरपूर आणि मंगळवेढ्या जनतेनं पूर्ण पाठीशी राहिले पाहिजे समाधानदादा अवतडे यांच्या मागे. बरं मला सांगा, आता मंगळवेढा जेवढा ताकदीने ह्यांच्या पाठीमागे उभा राहणार आहे समाधान दादा, तेवढ्या ताकदीने पंढरपूर उभा राहील का? 100% वादच नाही. खात्रीशीर सांगतो आम्ही, जेवढं म्हणजे आतापर्यंत असं एवढं मतदान होणार. होणार. हा, एवढं लीड मिळणार कुठं आमदार. तर परिचारक हे मध्यंतरी या काळात त्यांच्यामध्ये थोडंफार इकडे तेवढं काय सुद्धा वाद नाही, उगा यांची चर्चा असते ते काय सुद्धा नाही. आम्हाला अवतडे आणि परिचारक एकच आहेत. ह्याच्यात काय वादच नाही, काय नाही, 100%. हा, ही दोस्ती तुटायची नाही. दुसरी तुटाही नाही. तुटायची नाही. का हो? आता मी पंढरपूर विभागातच काम करतोय. तिथले 2-3 जे परिचारक गटाचे नगरसेवक आहेत त्यांचा फुल सपोर्ट आहे दादांना. फुल सपोर्ट आहे. आम्ही घरोघरी जाऊन प्रचार करतोय. बर. बूथ क्रमांक 100, 101 विवेक परदेशी म्हणून आहेत आणि धर्मराज घोडके म्हणून नगरसेवक आहेत. मग ते पहिल्यापासून परिचारक गटाचेच आहेत, पण आता परिचारकांनी मालकांनी जेव्हा सपोर्ट दिलाय दादांना तेव्हापासून आम्ही होम टू होम प्रचार करतोय. बर. मग पंढरपुरात असं काय घाबरण्याचं कारण नाही. काय कारण जसं नाही? मंगळवेढ्यात वातावरण आहे तसंच पंढरपूरमध्ये पण आहे. मंगळवेढ्याचं वातावरण आहे तसंच पंढरपूरचं पण वातावरण आहे. झाली का सभा? काय राजकारणाचा विषय चालू आहे? होय. कोण आलत? कोण आलत? नितीनजी गडकरी साहेब बर. कोण आहेत माहित आहेत का? केंद्रीय मंत्री आहेत. केंद्रीय मंत्री आहेत. हा. माहित आहे तुम्हाला? पेपर वाचता येईल. बर. काय 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 होईल? समाधान दादा, समाधान दादा का हो? बीजेपी. भारत नानाचं ते परत एकदा सुपुत्र उभा राहिले. मला नाही वाटत. त्या अनिल दादा सावंत आहे, तुतारीचा पण माणूस आहे, शरद पवार आहे, थोडी सहानुभूती. त्यांच्यात ही घटक पक्षातच ही झालं ना आघाडी. त्यांचं त्यांना बसणार. आघाडी कसं काय? अवतड्याची मत फुटत नाही. अवतड्याला जे मतदान त्याचं आहे त्यात त्याचं अजिबात काय सोय होणार नाही. ही जी मतदान विभागणी होणार ते हस्ताकारण तुतारीतच विभागणी. दोन झाली ना. बरं, पण भालके परिवारातली जी माणसं आहे ती अवतडेंना करतील हे मतदान. काय वाटतं तुम्हाला? अवतडे स्वतःची पोझिशन चांगली आहे. बर. बर, कुणाचं काम चांगलं वाटतं तुम्हाला? अवतड साहेब. भगीरथ बालकेंना अवतडे असं जर हे करायचं म्हणलं तर भगीरथचा विषय सुट्टा झाला. भारत नाना गेला, कार्यक्रम संपला. आता काय झालं, कार्यकर्ते इसकटलेले, ते नानाचं वेगळं होतं. भगीरथ दादाला खासदार आहे त्यांच्या सोबत. का खासदार असू दे चालू, तर काय खासदारच्या वेळेचं वातावरण वेगळं होतं, आमदारचं काय वातावरण हे तर वेगळं आहे. बघा तुम्ही, आम्ही जे म्हणतो ह्यात काय सोय बदल होणार नाही. आम्ही काय लय फिरलोय अशातला भाग नाही, पण सरासरी आम्हाला ती लक्षात येतो. बर. प्रगती बरं, मला सांगा की अवताळे आणि परिचारकांमध्ये सुप्त वाद होता मध्यंतरी या काळामध्ये. हे उमेदवारीच्या ह्याच्या टायमिंगला परिचारक सेपरेट उभा राहणार होते. एक दिला नाही, एक मतानं राहतील का दोन? काय वाटतं? वाद ना. आज काय सांगितलं गडकरी साहेबांनी? काय सांगितलं तुम्हीच सांगायचं. तुम्ही ऐकली जायची. कसं आहे माहिती, भविष्यात पंढरपूर वेगळा होणार आहे. बर. या 5 वर्षातच होईल. ही 5 वर्ष गेलं, पंढरपूर वेगळा होणार आहे, मंगळवेढा वेगळा होणार आहे. हा, आणि त्यामुळे भविष्यात त्याला ते अवतड्याच काम 100%च करावं लागणार आहे ना. कारण आज जर ती भगीरथ बालकी निवडून आलं तर उद्या त्याला त्रासदायकच आहे ना. त्यामुळे ह्याला हे काम 100% समाधान दादाच करावं लागणार आणि करणार. कारण विरोधकाला निवडून देऊन सुद्धा करू उद्या प्रत्येक गोष्ट भाजप म्हणजे ती आंतरिक राजकारण करणारच नाहीत ना. एकमेकाला सहकार्य करून जाणार, एकमेकाला सहकार्य करणार. सहकार्य करणार. हो, नमस्कार. नमस्कार. काय झाली आज सभा तुमच्या इथं मंगळवेढ्यात? काय काय सांगितलं? काय गडकरी साहेबांचं काम सांगितलं आणि आमदार साहेबांनी आमदार साहेबांचं काम सांगितलं. इथं सहानुभूतीच्या ह्याच्यावर इथून पुढे निवडणूक होणार नाही. एकीकडे विकासाचा मुद्दा आहे आणि एकीकडे सहानुभूतीचा मुद्दा आहे. जेव्हा जेव्हा उभारलेत भगीरथ बालके त्यावेळी ते निष्क्रिय असल्यामुळेच पडलेत. हा, आणि स्वतःच्या कर्तृत्वानं मोठा झालेला माणूस आहे समाधान अवतडे. मी स्वतः डोळ्यानं 15-20 वर्षाच्या पाठीमाग हा माणूस रस्त्यावर उभारून काम करून घेत होता. हा, मी प्रॉपर सलगरचा. हा,
त्या रोडवर स्वतः समाधान अवतडे रोडवरनं असं काम करून घेतो. तो आज माणूस कुठं गेलाय? आणि जो आमदारच्या पोटी जन्माला आलेला पुत्र म्हणजे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला हे त्याचं काय आहे? आज साधी पिठाची गिरणी काढू शकला नाही. 35,000 सभासदांच्या चुलीत पाणी ओतण्याचं काम ह्या भगीरथ बालकेने केलं. बर. आणि ह्याने काय शून्यातून विश्व निर्माण केले. आणि सगळ्या म्हणजे जेवढे 40-45 वयाच्या गटातल्या जे हे आहेत युवक, तुम्ही त्यांना विचारा 40 वर्षाचे म्हणजे त्या रेंज मधल्या लोकांना समाधान अवतडे काय होत आणि आज काय आहे? स्वतःच्या कर्तृत्वावर मोठा झालेला नेता. पण ज्या ताकदीनं इथले मंगळवेडेकर वगैरे इकडची गावं सगळी मंगळवेड्याची ताकदीनं अवताड्यांच्या पाठीवर उभं राहत तेवढी पंढरपूरकडली गावं ही कोण म्हणलं तुम्हाला? मी दररोज त्या भागात फिरतोय. मार्केट कमिटीचे माजी सभापती सोमनाथ अवताडे यांच्या बरोबर मी कंप्लीट महिना झाला त्या भागात फिरतोय. प्रत्येक गावात समाधान दादाजी वातावरण आहे. कुठल्याच गावात असं आपण ह्यावेळी मायनस राहील असं कुठेही नाही. वाड्या वस्त्यावर कधी 60 वर्षापासून रोड झाले नाहीत. पाण्याची समस्या असेल, डीपीचा प्रश्न असेल, प्रत्यक्षात स्वतःहून जिथं जिथं लोकांनी अडचणी मांडल्यात तिथं स्वतः सभापती असतील, आमदार साहेब असतील, ह्यांनी तिथं जाऊन प्रश्न सोडवलेत लोकांनी. त्यामुळं ते विषय आता पंढरपूर तालुक्यातला सुद्धा जवळपास संपलेला आहे. ह्यावेळी पंढरपूर तालुक्यातून समाधान अवतडे 15 ते 20 हजार मताधिक्य घेऊन मंगळवेढा तालुक्यात येते. पंढरपुरातनं 15 ते 20,000 लीड घेऊन निवडून येतील असं म्हणतात. हो नमस्कार. 5 मिनिटात अजून एक ठीक आहे. नमस्ते. काय सभा झाली आज तुमच्या इथं मंगळवेढ्यामध्ये, जसे जे केंद्रीय मंत्री आले ते इथं. काय कसं आहे वातावरण? वातावरण सध्या एक नंबर आहे. कोणासाठी? समाधान अवतडेसाठी. का हो? कुठं तर परिचारकांचा आणि अवताड्यांचा मध्यंतरी वाद होता. परिचारक गट काम करेल का? तो विचारांचा वाद होता, तसा मताचा वाद काय नव्हता. आणि तो वाद मिटलेला आहे, संपलेला आहे. आणि परिचारक मालकांच्या कार्यकर्त्यांना त्यांना पण सवय आहे, मेल्याला सापाला ती कधीच गळ्यात घालून देत नाही. आणि तो भगीरथ बालकी म्हणजे हा मेलेला साप आहे आणि ते कधीच गळ्यात घालून घेणार नाहीत. कशी होईल? किती टक्क्यावर निवडणूक होईल असं वाटतं? निवडणूक चांगल्या फरकानं होईल. गेल्या वर्षी 37 ते 37 मतांचं समाधान आलते. आता 37,370 मतांना नक्की येतील. लीडनं 100%. नमस्कार. बोला. काय कसं आहे वातावरण? वातावरण समाधान दादासाठी बसा की. समाधान दादासाठी वातावरण एक नंबर आहे. कारण हा विकास म्हणजे समाधान दादा. बर. आणि फक्त आमदार पुत्र म्हणजे भगीरथ दादा. आमदार पुत्र? हा. कारण कैलासवासी भारत नानाचा पुत्र म्हणूनच त्यांची ओळख आहे. बाकी काय ओळख आहे त्यांची? त्यांचं स्वतःचं कर्तृत्व काय? काहीच नाही. कुठं तर वैयक्तिक त्यांच्या पण माग विठ्ठल परिवाराची ताकद. अहो मला एक सांगा, ज्या वेळेस भावनिक वातावरण होतं 2021 ला पोटनिवडणुकीत, तरीही त्यांचा पराभव झाला. मग आता जर भावनिक वातावरण असायचा विषयच येत नाही. आणि ते नॉट रिचेबल असतात सदा. 3-3 वर्ष त्यांचा कधीही संपर्क नाही जनतेशी. मग जनतेशी संपर्क नाही म्हणल्यावर जो जनतेत थांबणार तोच आमदार होणार. जनतेत न थांबणाऱ्याला कोण मतं देणार आहे? आणि मंगळवेढा शहरात कोट्यवधीची कामं केली. अहो पण तुम्ही बाजारगटा, जुना हा नवीन बाजारगट आहे, तुम्ही जाऊन जुन्या बाजारगटात जाऊन बघा. 20 वर्ष झालं तिथं धुळीचा रस्ता होता. आज समाधान दादाने तिथला रस्ता केला, गटरी भूमिगत गटारी केल्या, सगळं केलं. हे शिवाजी महाराजांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं ही जी सुशोभीकरणाचं काम आहे ह्याला निधी दिला. शहरात एवढा निधी दिला, तालीम बांधली. म्हणजे जी विकासाची कामं जेवढी आहेत तेवढी सगळी समाधान दादांनी कामं केली. गेल्या 12 वर्षात फक्त 35 गाव पाणी एवढंच राजकारण होतं. आता पाण्याचाही प्रश्न संपला, निधी आलाय, काम चालू झालंय, शहराचाही विकास होतोय. मग माणसांनी मतं कोणाला द्यायची? विकासालाच मतं द्यायची. बरोबर. पण कुठं तर परिचारकानं परत पुढच्या पंचवार्षिकला हा मतदारसंघ फुटून परत नंतर पंढरपूरचे गाव पंढरपूरला जाणार. मग अवताड्यांनी ह्यांना काय एवढं हे करावं? अवताडे ह्याचा वरती सॉरी परिचारकने हे विचार करतील आणि परिचारक का मदत करतील? दोघे एका पक्षाचे आहेत. विचारधारा एकच आहे दोघांची. एका पक्षाची असल्यामुळे विचारधारा एकच असणार आहे ना. त्यामुळे मदत ही ते 100% करणार आहेत. आणि उद्या वेगळं झालं तरी अवताडी जो गट आहे पंढरपुरात जो अस्तित्वात आहे तो उद्या परिचारक मालकांना साथ देणार आहे. हो 100%. विठ्ठल परिवाराचं किती फटका होईल? विठ्ठल परिवार राहिलाय कुठं मला सांगा? तुम्ही मला सांगा, विठ्ठल परिवार राहिलाय कुठं? किती एकाची तोंड एकीकडे आहेत, एकाची तोंड एकीकडे आहेत. कुठं? हा मला सांगा, कल्याणराव काळे कुठं हे 100% सक्रिय आहेत? बरोबर आहे. मग कसं म्हणताय विठ्ठल परिवार एकत्र?
तुम्ही सक्रिय नाही म्हणताय, ते मोहोळ मध्ये सक्रिय आहे, तिकडे माड्यामध्ये सक्रिय आहे. हो पण ती युतीच्या बाजूने आहेत. हो हा पण विठ्ठल परिवारच्या बाजूने कुठे आहेत इकडं? त्या अंतर्गत समाधानालाच मत करणार आहेत, कारण त्यांना उघड येता येत नाही विठ्ठल परिवारामुळे. बर उघड येत नाही, पण सुप्त कुठं तरी सुप्त 100% त्यांचा गट काम करणार आहे. त्यांचा काम करणार आहे असं म्हणतात. आता आपण पाहिले की इथं देशाचे केंद्रीय मंत्री या ठिकाणी येऊन गेलेले. आपण इथल्या काही जनसामान्यांमधून प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करणार आहे. अशाच वेगवेगळ्या अपडेट्स आणि याच्या संदर्भात चॅनलवरती पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला नक्कीच फॉलो करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये टाकायला विसरू नका. कॅमेरामन सूर्यासोबत मी गोपाळ माळी, AB मराठी न्यूज.